सर मग आता हा व्हिडिओ बघणाऱ्या एखाद्या प्रेक्षकाला किंवा एखाद्या शेतकऱ्याला समजा तुम्हाला फोन आला, तर तुम्ही त्याला काय सल्ला द्याल? म्हणजे पारंपरिक शेती करणाऱ्याने एकदम सेंद्रिय शेतीकडे जावं, की काही दिवस रेसिड्यू फ्री करावी आणि मग सेंद्रिय शेतीकडे जावं, की काही शेतकऱ्यांनी कायमस्वरूपी रेसिड्यू फ्री शेतीच करावी, ती जास्त फायद्याची आहे, किंवा सेंद्रिय शेतीवरच गेलं पाहिजे, ती जास्त फायद्याची आहे? आणि हे सगळी उठाठेव जी काही करायची आहे आपल्याला, शेवटी आपण म्हणतोय की शेती हा एक व्यवसाय आहे आणि तो प्रॉफिटमध्ये गेला पाहिजे. तर खरंच एवढं सगळं करून जी काही सेंद्रिय शेती करणार आहे आपण आणि जे काही पीक येणार आहे, त्याला असा खूप वेगळा भाव मिळतो का? किंवा असं काही खूप ॲडेड बेनिफिट आहेत का? त्याच्यासाठी आपण एवढं सगळं करावं. म्हणजे स्वतःसाठी आपण करावं इथपर्यंत मान्य आहे. पण खरंच मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू किती वाढते? अतिशय चांगला प्रश्न विचारला सर. आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण जग जे आहे हे विषमुक्त शेतीकडे चाललेलं आहे. आपलं जे संविधान आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विषमुक्त अन्न मिळणं हा आपला मूलभूत अधिकार आहे. ही घटनेने आपल्याला अधिकार दिलेला आहे. परंतु आपण जे खातो ते खरंच विषमुक्त आहे का? तर पहिलं तर हे आहे की आपण शाश्वत शेती, आरोग्य आणि पर्यावरण यांना पूरक असणारे शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे. मग त्या दोन शेती आहेत माझ्या मतानुसार. एक आहे सेंद्रिय आणि दुसरी आहे अवशेषमुक्त शेती. पण सेंद्रिय शेती जी आहे ही दुसरी पायरी आहे. पहिली पायरी आहे अवशेषमुक्त शेती. तुम्ही लगेच रसायनं थांबवून सेंद्रिय शेती करायला गेलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो. कारण जो ट्रान्झॅक्शन पिरियड आहे, आता ऑर्गॅनिक शेतीचं सगळ्यात महत्त्वाचा आत्मा काय तर सेंद्रिय कर्ब आहे. आणि सेंद्रिय कर्ब तुमचा एक दिवसात वाढत नाही. तुम्हाला त्यासाठी 3, 4, 5 वर्ष वाट पाहावी लागते आणि तशा प्रकारच्या मशागती करावी लागते. पण पहिली पायरी जी आहे ती अवशेषमुक्त शेतीची का आहे? तर आपण याच्यामध्ये इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक पद्धतीने रसायनं आणि सेंद्रिय अशा दोन्ही गोष्टींचा वापर करू शकतो, किंवा नैसर्गिक संसाधनं आणि रसायन यांचा एकत्रित पद्धतीने आपण वापर करू शकतो. म्हणून माझ्या म्हणण्यानुसार म्हणजे तुम्ही जे विचारलं त्याचं उत्तर मी असं समर्पक देईन की पहिल्यांदा आपण अवशेषमुक्त शेती केली पाहिजे. अवशेषमुक्त शेती करताना आपण रसायनं असतील किंवा खतं असतील किंवा सेंद्रिय खतं असतील याचा एकात्मिक पद्धतीने वापर केला पाहिजे. यांनी दोन फायदे होणार आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा की आपली जी कल्टिवेशन कॉस्ट आहे ती नक्कीच कमी होणार आहे. दुसरं, पर्यावरणात अचानक होणारे जे बदल आहेत त्याला सुद्धा आपल्याला सामोरं जाताना त्रास होणार नाही आहे. सेंद्रिय शेतीमध्ये काय होतं की सेंद्रिय शेती आपण करतोय, सगळं झालंय, पीक लावलं, सगळं झालं, पण अचानक पाऊस आला, अचानक वातावरण ढगाळ झालं, अचानक धुकं पडलं. मग अशा वेळेस काय करायचं? कारण फंगल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात येतं. मॉइश्चर जिथं आलं तिथं फंगल इन्फेक्शन येतं. मग अशा वेळेस तुम्हाला नैसर्गिक सेंद्रिय शेतीमध्ये पर्याय फार तोडके राहतात. म्हणजे सेंद्रिय शेतीच्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेसला मर्यादा आहेत, त्या अवशेषमुक्त शेतीमध्ये तितक्याशा नाही आहेत. कारण अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आपण अवशेषमुक्त शेतीमध्ये अतिशय चांगला करू शकतो. म्हणून प्राधान्य अवशेषमुक्त शेतीला द्यायचं. आता अवशेषमुक्त शेतीचा जर आपण विचार केला तर आज आपला जितका काही एक्सपोर्ट चालतो त्याच्यामध्ये द्राक्ष असतील, डाळिंब असेल किंवा तुमचं स्ट्रॉबेरी असेल, आंबा असेल, म्हणजे जे व्यापारी पिकं आहेत ना त्या व्यापारी पिकांना तुम्ही अवशेषमुक्त शेतीच केली पाहिजे. जर तुम्हाला एक्सपोर्ट, आज संपूर्ण जगामध्ये 2 प्रकारचा एक्सपोर्ट माल होतो. एक तर 100% ऑर्गॅनिक किंवा दुसरा रेसिड्यू फ्री म्हणजे अवशेषमुक्त. म्हणून आपण अवशेषमुक्त शेतीमध्ये जे व्यापारी पिकं आहेत, आता होतं काय, व्यापारी पिकांचा संबंध आपल्या उत्पादनाशी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यावर होणारा खर्चही फार अफाट आहे. म्हणजे 1 एकर आपल्याला जर द्राक्ष लावायचे असतील किंवा डाळिंब लावायचे असेल तर त्याचा खर्चसुद्धा एकराचा खर्च जवळपास 60-65 हजार ते 1,00,000 रुपये इतका आहे. म्हणजे एवढा खर्च केल्यानंतर जर आपल्याला काही संकट आले तर मग अशा वेळेस आपल्याला रसायनं मदत करतात. म्हणून आपण अवशेषमुक्त शेतीमध्ये रसायनांचा वापर करू शकतो, ते सेंद्रिय शेतीमध्ये नाही करत. सेंद्रिय शेती जर तुम्हाला करायची असेल तर कोरडवाहू पिकांमध्ये, हे डाळवर्गीय पिकं असतील, तृणधान्य असतील, याचा वापर खरं सेंद्रिय शेतीचा करायला पाहिजे असं माझं मत आहे. परंतु व्यापारी पिकांसाठी अवशेषमुक्त शेतीच आपण केली पाहिजे. आणि व्यापारी पिकांचा आज जितका काही निर्यात चालते, म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होतात, डाळिंब निर्यात होतात, केळी निर्यात होतं, आंबा निर्यात होतं, तर हे सगळे अवशेषमुक्त शेतीतलीच उत्पादनं आहेत. आणि म्हणून अवशेषमुक्त शेती म्हणजे एक प्रकारे उद्योगाला चालना देणं. शेवटी कसं आहे की शेती म्हटलं की शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून तो व्यवसाय आहे. जसं डॉक्टरचा
बिझनेस डॉक्टर की करणं आहे, शिक्षकाचा व्यवसाय त्यांनी ती शिक्षकी पेशा करणं आहे. तसं शेती हा त्या शेतकऱ्याचा व्यवसाय आहे आणि त्याच्यामधून 2 पैसे जास्त मिळाले पाहिजे तर ती आपल्याला म्हणजे शेती ही जर आपण व्यवसायाप्रमाणे किंवा उद्योगाप्रमाणे जर केली, त्याच्याकडे बघण्याचा आपला ॲप्रोच जर कमर्शियल असेल तर ती शेती आपल्याला फायद्याची ठरेल. आणि मग हा कमर्शियल ॲप्रोच बाळगून जर आपल्याला शेतीमध्ये जायचं असेल तर आपण अवशेषमुक्त शेतीला प्राधान्य द्यावं. अवशेषमुक्त शेतीमध्ये 2 फायदे आहेत. एक तर तुमचा एकात्मिक पद्धतीने खत वापर धोरण किंवा कीड रोग तण नियंत्रण तुम्ही केलं तर तुमचा जो खर्च आहे, उत्पादन घेण्यासाठी लागणारा खर्च, तो खर्च कमी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचं उत्पादन अवशेषमुक्त असल्यामुळे निर्यातीला तुम्हाला चालना मिळते. म्हणजे ह्या 2 गोष्टींचा समन्वय साधून आपण अवशेषमुक्त शेती केली पाहिजे. सुरुवातीला आपण एक अवशेषमुक्त शेती केली आणि मग टप्प्याटप्प्याने आपण पुढं जात गेलो. एकदा रासायनांचा वापर आपण म्हणजे सुरुवातीला मी असं ठरवलं की 20% सेंद्रिय 80% रासायनिक, त्याच्या पुढच्या वर्षी 30% सेंद्रिय 70% रासायनिक, त्याच्या पुढच्या वर्षी 60% रासायनिक 40% सेंद्रिय, असं प्रमाण कमी कमी करत जाऊन एक वेळ असेल की तुम्हाला एक 5-6 वर्षानंतर तुम्ही सेंद्रिय शेती करू शकता. तोपर्यंत तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन देखील वाढलेला असेल. म्हणजे आधी जी पायरी आहे ती अवशेषमुक्त शेतीची पाहिजे आणि दुसरी जी पायरी आहे ती मग सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीची असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात आता जो कोणी पारंपरिक किंवा आपण रासायनिक शेती करतोय त्याने सर्वात प्रथम रेसिड्यू फ्रीवर शिफ्ट व्हायला हवं. त्यांनी सर्वात प्रत्येकाने अवशेष, मी सांगितलं ना की प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे की त्याला विषमुक्त अन्न मिळालं पाहिजे. घटनेने आपल्याला ते अधिकार दिलेला आहे. आणि आज आपण जे खातोय ते जर पाहिलं तर खरंच विषमुक्त आहे का? तर नाही. आज हेवी मेटल्स आहेत, पेस्टिसाइड रेसिड्यू आहेत, पॅथोजेन आहेत. म्हणून शाश्वत शेती, आरोग्य आणि पर्यावरण या तिघांच्या अनुषंगाने आपल्याला अवशेषमुक्त शेती करणं काळाची गरज आहे. म्हणजे प्रत्येक रासायनिक शेती करणारा शेतकरी जर रेसिड्यू फ्री अवशेषमुक्त शेतीवर गेला तर एक तर त्याच्या हातून समाजसेवा होणार आहे, लोकांना विषमुक्त अन्न खायला मिळेल. दुसरी गोष्ट, त्याचा खर्च कमी होणार आणि उत्पन्न वाढणार, तर तो यशस्वी व्यवसायाकडे शेतीला घेऊन जाऊ शकतो 100%. कारण मग तुम्ही जसं म्हटलं की व्यापारी पिकांवर कुठलाही प्रयोग करायचा नाही, की कारण त्याच्यावर आपलं इन्कम अवलंबून आहे. पण जी काही वेगळी पिकं आहेत त्याच्यावर आपण एक प्रयोग म्हणून सेंद्रिय शेती करू शकतो आणि जर तो यशस्वी झाला तर त्याला हळूहळू इकडे व्यापारी पिकांमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो असं म्हणता येईल. कारण प्रॉब्लेम काय आहे की मी तुम्हाला सांगितलं ना की सेंद्रिय शेतीला मर्यादा आहे, अवशेषमुक्त शेतीला पर्याय आहे. पर्याय असल्यामुळे आपण वेगवेगळे पर्याय अवलंबू शकतो. मर्यादा जिथे येते तिथं आपण हतबल होतो. म्हणून आपल्याला प्रयोग करताना व्यापारी पिकांमध्ये आपल्याला फार मर्यादा येऊ द्यायच्या नसतात, आपल्याला पर्याय उपलब्ध हवे असतात. म्हणून अवशेषमुक्त शेती म्हणजे पर्याय आणि सेंद्रिय शेती म्हणजे मर्यादा असं मी म्हणेन. आणि सर, नैसर्गिक शेती जसं तुम्ही सांगितलं की ज्याच्यात आपण काहीच करत नाही वेगळं, ती नैसर्गिक शेती. खरं तर नैसर्गिक शेतीला आता तुम्ही पाहिलं की आता सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट फार सपोर्ट करत आहे. नैसर्गिक शेतीचा सगळ्यात पहिल्यांदा वापर जो आहे, मानोसाबो फुकुओका नावाचे शास्त्रज्ञ होते, जपानी शास्त्रज्ञ, त्यांनी हा शेती पद्धत डेव्हलप केली. ते स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट होते. त्यांची संपूर्ण हयात त्यांनी ह्या शेतीच्या डेव्हलपमेंटसाठी घातली. परंतु नैसर्गिक शेतीला जगाने नाकारलं. म्हणजे आज जर आपण पाहिलं, कारण नैसर्गिक शेती म्हणजे झिरो टिलेज, मशागत न करता केलेली शेती. नैसर्गिक शेती कुठल्या पिकांसाठी सक्सेस आहे तर जी वृक्ष म्हणजे जी फॉरेस्ट्री पिकं आहेत, उंच पिकं, त्यांच्यासाठी ती सक्सेसफुल आहे. जी जंगलात वाढणारी म्हणजे सीताफळ आहे, जांभूळ आहे, आंबा आहे, पेरू आहे, तुम्ही चिक्कूही करू शकता, याच्यासाठी तुम्ही नैसर्गिक शेती वापरा. परंतु हंगामी पिकं असतील किंवा व्यापारी पिकं आहेत त्याच्यामध्ये नैसर्गिक शेतीचा वापर येत नाही. सेंद्रिय शेतीपेक्षाही जास्त मर्यादा ह्या नैसर्गिक शेतीला आहे. आता असं म्हटलं जातं की मिनिमम टिलेज म्हणजे नैसर्गिक शेती आणि झिरो टिलेजच्या ऐवजी त्यांनी आता मिनिमम टिलेज केलेलं आहे. परंतु तरी प्राधान्य द्यायचं असेल तर अवशेषमुक्त शेती पहिलं, दुसरं सेंद्रिय आणि मग नैसर्गिक, आणि मग जे काही आता रिजनरेटिव्ह फार्मिंग वगैरे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. पण अवशेषमुक्त शेती हा मध्यबिंदू आहे सगळ्याच सिस्टीमचा. आणि प्रत्येक शेतकऱ्याने लवकरात लवकर, जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर अवशेषमुक्त शेतीकडे वळलं पाहिजे. आपल्याला जर आपल्या देशाला सुदृढ बनवायचं असेल,
आपल्याला आपल्या आजूबाजूच्यांना किंवा आपल्या कुटुंबात काही प्रॉब्लेम नको असतील तर आपण अवशेषमुक्त शेती करायला उद्यापासूनच सुरुवात केली पाहिजे. ही काळाची नीड ऑफ हवर्स आपण जे म्हणतो ते नीड ऑफ हवर्स ही अवशेषमुक्त शेती किंवा आहे, ही इमर्जन्सी असं म्हणा. ही इमर्जन्सी आहे.